हॅलो गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये वेलकम. आम्ही चाललेलो मस्त रेडी होऊन मामाच्या हळद लावायचा कार्यक्रम होता. मस्त नवरदेव बसलाय मांडवाला, मस्त सगळ्या बायका आल्या हळद लावायला. तर आमचे मामा त्यांच्या साईडला मस्त हळद लावायचा कार्यक्रम लवकरच असतो. पण मानवऱ्याला हळद लावायच्या आधी आम्हालाच लावून तर आमचं चाललेलं टाईमपास तिथं, कारण की खूप लाईन लागलेली. रियांशला आलता कट्टाला. रियांश माझा मामा म्हणजे रियांशचा आजोबाच्या हल्दीला नातू. अशी सगळी आमची फॅमिली आम्ही बसलेलो आणि इक्विटी बघ कशी मस्त सुंदर सुंदर तरी मस्त मस्त चाललेली. आला आमचा नंबर. तर मामाने बाबाशी रंगवली आमचं फेवरेट मामा. त्यांनी लहानपणीपासून आम्हाला खूप माया लावली. सगळ्यांनीच लावली, पण याची माया थोडी वेगळीच होती. मावशीचा मुलगा प्रिश, माझा भाऊ, छोटा भाऊ. मग मी निघलो घरा. घरी जाता जाता रियांशी हेअर कटिंग करून निघलो. तर रियांशी चाललेली हेअर कटिंग. माझा पुढचा ब्लॉग पुढच्या पार्टमध्ये, सेकंड पार्टमध्ये. हॅलो गाईज, सेकंड पार्टमध्ये वेलकम. आम्ही सगळे रेडी वगैरे झालो ना, पोचलो उल्हासनगरला. सोडूनचे हळद अटेंड करून उल्हासनगरला पोचलो. तर आम्ही सगळी बसलेलो. तिथं मस्त बँडिंग वाजत होतं. तिचा पार्टनर नव्हता, तिचा पार्टनर शिल्डनच राहिलेला. रियांश एकटेच विचारी केलं होतं. सगळी दादा सगळे आलेली तिचा बघा. मस्त सगळी नाच होती, सगळ्यांनी एन्जॉय केला. मेन करवली बघा कशी मस्त सजलेली. बहिणींचा एक भावावरती किती जीव आहे. त्या आमच्या मामांची इथे ना बँड वाजले ना, सगळ्यांच्या अंगण काय गोष्ट काय माहिती. इथे नवरदेव किती नाचतोय, एकदम मन मोकला. हे तर झालंच पाहिजे.